आयुष्यात नाही का कधीतरी असं वाटतं की आपण कुठेतरी अडकून पडलो आहोत. हं, अगदी म्हणजे मुंबईच्या त्या प्रचंड ट्रॅफिक जॅमसारखं. हं. समोर गाड्यांची रांग, मागे गाड्यांची रांग आणि आपण मध्येच. पुढेही जाता येत नाही आणि मागेही नाही. हो, आणि हे फक्त रस्त्याबद्दल नाही तर अनेकदा आपल्या आयुष्याबद्दलही खरं ठरतं, की नाही? अगदी बरोबर. आणि हाच धागा पकडून आज आपण गौर गोपालदास यांच्या लाईफ्स अमेझिंग सिक्रेट्स या पुस्तकावर बोलणार आहोत. हं, आपल्यासमोर त्याचा एक सारांश आहे, जो आपल्याला नेमकं हेच सांगतो की या धावपळीच्या जीवनात संतुलन साधून जगण्याचा खरा अर्थ कसा शोधायचा. चला तर मग यात जरा खोलवर शिरूया. मला यातली एक कल्पना खूपच आवडली. हं, आयुष्याची तुलना एका गाडीशी केली आहे, जिला 4 चाकं आहेत. हो. आणि ही 4ही चाकं व्यवस्थित असली तरच आयुष्याचा प्रवास सुरळीत होतो. आणि या गाडीला एक स्टिअरिंग व्हील आहे, जे या सगळ्याला दिशा देतं. ही कल्पनाच खूप रंजक आहे. तर पहिलं चाट आहे आपलं वैयक्तिक जीवन. पुस्तकात म्हटलंय की याची सुरुवात होते कृतज्ञतेपासून. म्हणजे आपल्याकडे काय नाही यावर लक्ष देण्याऐवजी आपल्याकडे काय आहे यासाठी आभार मानणं. हो. आणि इथेच दृष्टिकोनाचा मुद्दा येतो. आपलं वास्तव हे आपण परिस्थितीकडे कसं पाहतो यावर अवलंबून असतं. म्हणजे समस्यांना संधी म्हणून पाहण्याची सवय लावली तर मनावरचं ओझं कमी होतं. पण हे ऐकायला खूप छान वाटतं, पण व्यवहारात आणायला तेवढंच कठीण आहे, नाही का? बरोबर. पण यात एक वैज्ञानिक कारण आहे. मानसशास्त्र सांगतं की कृतज्ञता व्यक्त केल्याने आपल्या मेंदूतील डोपामाइन आणि सेरोटोनिन सारखे फील गुड केमिकल्स तयार होतात. अच्छा, म्हणजे हा फक्त एक चांगला विचार नाहीये, तर एक केमिकल रिॲक्शन आहे. अगदी, जी आपल्याला खरंच आनंदी बनवते. म्हणून तर ध्यान किंवा शांत बसून विचार करणे यासारख्या गोष्टी मदत करतात. म्हणजे ज्या गोष्टी आपल्या नियंत्रणात आहेत त्यावर लक्ष केंद्रित करायचं हो, आणि बाकीच्या सोडून द्यायच्या. हा विचारच कितीतरी तणाव कमी करतो. खरंय. म्हणूनच या पहिल्या चाकाचा मुख्य संदेश आहे की एक समाधानी वैयक्तिक आयुष्य हे सजगता, कृतज्ञता आणि आंतरिक संतुलनावर अवलंबून असतं. बरोबर. आणि जेव्हा आपलं वैयक्तिक आयुष्य स्थिर असतं तेव्हा त्याचा थेट परिणाम आपल्या नात्यांवर होतो. अगदी. आणि हेच आपल्याला दुसऱ्या चाकाकडे घेऊन जातं, नाती. हो. इथे खूप महत्वाचा मुद्दा मांडला आहे की जवळच्या व्यक्तींना आपण अनेकदा गृहीत धरतो. हो, त्यांच्या असण्याला महत्त्व देत नाही. यामागे एक मानसशास्त्र आहे. जास्त ओळखीमुळे किंवा जवळीकीमुळे काय होतं की आपण असंवेदनशील होतो. अगदी आपण असंवेदनशील होतो. म्हणूनच संवाद, आदर आणि एकमेकांचं कौतुक करणं खूप महत्त्वाचं ठरतं. हं. नात्यांमध्ये अपेक्षेशिवाय देण्याची भावना असेल तर ते बंद अधिक घट्ट होतात. आणि माफ करणं ते तर नात्यांचा आधारस्तंभ आहे असं म्हणतात. हो, यात म्हटलंय की क्षमा करणं हे कमजोरीचं नाही तर ताकदीचं लक्षण आहे. बरोबर. कारण निरोगी नात्यांसाठी संयम, करुणा आणि क्षमाशीलता खूप आवश्यक असते. खरंय. त्यामुळे या दुसऱ्या चाकाचा संदेश स्पष्ट आहे. खरी नाती सहानुभूती, आदर आणि निस्वार्थ योगदानानेच तयार होतात. पण अनेकदा नात्यांमध्ये तणाव येण्याचं कारण असतं कामाचा स्ट्रेस. आणि हेच आपलं तिसरं चाक आहे, काम आणि करिअर. हो, अनेकांसाठी हा चिंतेचा विषय असतो. इथे निरोगी महत्वाकांक्षेबद्दल सांगितलं आहे. म्हणजे इतरांना मागे टाकण्यासाठी स्पर्धा करण्याऐवजी स्वतःच्या कामात उत्कृष्ट होण्याचा प्रयत्न करणं. अगदी. आणि इथे एक फॅसिनेटिंग गोष्ट ही आहे की कामाकडे केवळ पैसे किंवा पदासाठी पाहू नका. मग तर त्यात अर्थ शोधण्यावर भर दिला आहे. जेव्हा आपण जे करतो ते आवडायला लागतं किंवा निदान ते महत्वाचं वाटायला लागतं. बरोबर, तेव्हा कामातला ताण निघून जातो. म्हणजे करिअरमधलं यश हे बाहेरील मान्यतेपेक्षा आपल्या वैयक्तिक मूल्यांशी जुळलेलं असावं. हो, कामाला केवळ पैशासाठी किंवा स्टेटससाठी एक कष्टप्रद गोष्ट न मानता ते उद्देशपूर्ण बनवणं. हे या तिसऱ्या चाकाचं सार आहे. अगदी. पण इथे एक धोका आहे मला वाटतं. माझं वैयक्तिक सुख, माझी नाती, माझं करिअर हे सगळं थोडं आत्मकेंद्री नाही वाटत? बरोबर. आणि म्हणूनच चौथं चाक येतं. सामाजिक योगदान. हो, म्हणजे फक्त स्वतःचा आणि कुटुंबाचा विचार न करता समाजासाठी काहीतरी करणं. म्हणजे स्वतःच्या पलीकडे जाऊन विचार करण्याची संकल्पना. अगदी. जेव्हा आपण इतरांना मदत करतो किंवा समाजात काहीतरी योगदान देतो तेव्हा मिळणारा आनंद खूप खोल आणि खरा असतो. ही एक प्रकारची सेवावृत्ती आहे. आणि ही सेवा कोणत्याही कौतुकाच्या अपेक्षेशिवाय करायला हवी, हेही आत म्हटलंय. हो, कारण देण्यामधला आनंदच सर्वात मोठा असतो. खरंय. त्यामुळे एक अर्थपूर्ण जीवन जगण्यासाठी
स्वतःच्या आणि कुटुंबाच्या चार भिंतींच्या पलीकडे जाऊन सेवा करणं आवश्यक आहे. हेच या चौथ्या चाकाचं महत्त्व आहे. पण आता ह्या चारही चाकांचा विचार केल्यावर माझ्या मनात एक प्रश्न येतोय. या सगळ्याला एकत्र बांधून योग्य दिशेने कोण चालवणार? म्हणजे चारही चाकं उत्तम स्थितीत असली पण गाडी कुठे न्यायची हेच माहीत नसेल तर काय उपयोग? अगदी. आणि इथेच आध्यात्मिक स्टिअरिंगची कल्पना येते. बरोबर. हे खूप महत्वाचं आहे. अध्यात्म हे जीवनापासून वेगळं नाहीये. अच्छा. तर ते या चारी चाकांना एकत्र जोडून सुसंवाद साधणारं एक स्टिअरिंग आहे. आणि हे कोणत्याही स्वरूपात असू शकतं, बरोबर? जसं की ध्यान, प्रार्थना, आत्मचिंतन. हो, अगदी. किंवा फक्त कृतज्ञता व्यक्त करणं. हेच आपलं आयुष्य कसं जगायचं याचा दृष्टिकोन आणि उद्देश ठरवतं. पुस्तकात काही सोप्या गोष्टीही सांगितल्या आहेत ज्या आपण रोजच्या आयुष्यात करू शकतो. हो, जसं की ग्रॅटिट्यूड जर्नल लिहिणं. कृतज्ञता वही. हो, रोज रात्री झोपण्यापूर्वी असे 3 गोष्टी लिहिणे ज्यांच्यासाठी आपण आभारी आहोत. दुसरी गोष्ट आहे नकारात्मक विचारांना सकारात्मक दृष्टिकोन देणं. हो, रिफ्रेमिंग युअर थॉट्स. आणि तिसरी, आपल्या प्रियजनांचं बोलणं मनापासून ऐकण्यासाठी वेळ काढणं. जेन्युइन लिसनिंग. हो, तर थोडक्यात सांगायचं झालं तर हे पुस्तक आपल्याला 3 मोठ्या गोष्टी शिकवतं. एक, गाडीच्या 4 चाकांप्रमाणे आयुष्याच्या प्रत्येक भागाकडे लक्ष देणं गरजेचं आहे, नाहीतर संतुलन बिघडतं. 2, जीवनाचा उद्देश बाहेर कुठे नसून तो आपल्या आत असतो. आपल्या मूल्यांमध्ये, करुणेमध्ये आणि प्रेमामध्ये. आणि 3, कृतज्ञता आणि सेवा यांसारख्या छोट्या छोट्या सवयी आपलं दैनंदिन जीवन अधिक समृद्ध करतात. अगदी बरोबर. तर आजच्या या चर्चेतून एक गोष्ट स्पष्ट होते की संतुलन आणि उद्देश हे काहीतरी भव्य-दिव्य मिळवण्याबद्दल नाहीये. नाही. तर दररोजच्या छोट्या छोट्या गोष्टी योग्य प्रकारे करण्याबद्दल आहे. आयुष्याच्या गाडीची चारही चाकं व्यवस्थित ठेवून अध्यात्माचं स्टिअरिंग हातात ठेवलं की प्रवास नक्कीच सुखकर होतो. हो, पण जाता जाता एक विचार करायला लावणारा प्रश्न समोर येतो. हे पुस्तक चारही चाकांमध्ये परिपूर्ण संतुलनावर भर देतं. पण सतत बदलणाऱ्या आयुष्यात असं परिपूर्ण संतुलन साधणं खरंच शक्य आहे का? हा, खूप महत्वाचा प्रश्न आहे. की आयुष्याच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर कोणत्या चाकावर जास्त लक्ष केंद्रित करायचं हे ओळखणं हेच खरं कौशल्य आहे. म्हणजे कधी करिअर तर कधी कुटुंब. हो, परफेक्ट बॅलन्स साधण्याच्या नादात आपण स्वतःवर जास्त दबाव तर टाकत नाही ना, यावर विचार करायला नक्कीच हरकत नाही. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच युजफुल व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.